श्री स्वामी समर्थ. सिबलिंग पेअर नक्षत्रा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझी बहीण आज शेवभाजी बनवणार आहे. तुम्ही माझ्या बहिणीची रेसिपी नक्कीच बघा. हॅलो गाईज, माझे नाव नक्षत्रा. आज आपण शेवभाजी बनवणार आहोत. हे बघा, शेवभाजीसाठी काय काय लागतं. खोबरं, कांदा, टमाटर, टमाटर बडे मजेदार आणि अद्रक, लसूण. मग आता टाकावं आपण खोबरं. खोबऱ्याला असा रंग येऊ द्यायचा. भाजलं आणि मी खोबरं आता काढून घेतलं. तेल गरम तापलं, मग टाकायचं कांदे. थोडं तळपत आला म्हणजे टोमॅटो, लसूण आणि अद्रक टाकायचं. टोमॅटो नीट शिजण्यासाठी थोडी मीठ टाकायचं. बरं का नक्ष, आज मी मीठ टाकलं आहे. आता वाटण तळपत आलं, मग ते मिक्सर मध्ये टाकायचं. चला आपण वाटण बनवूया. हे बघा, वाटण रेडी झालं आहे. पण या वाटण मध्ये पाणी नाही टाकायचं. कढई घ्यायची, कढईमध्ये तेल टाकायचं आणि त्याच्यानंतर जिरं टाकायचं अर्धा चमच. आणि त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता तळला, मग त्याच्यात टाकायचं तेजपान. आता आपण वाटून टाकू. वाटणला थोडं तेल सुटू द्यायचं. वरून इकडं पाणी तापत ठेवायचं, म्हणजे भाजीसाठी. आता मम्मीने काढून दिलेले मसाले भाजीत टाकायचे. भाजीला असं तेल सुटलं, मग गरम पाणी टाकायचं. गरम पाणी उकळलं भाजीत, मग मीठ टाकायचं. हे बघा, आपली भाजी रेडी झाली. आता गरम गरम भाजी उकडली, मग त्याच्यात शेव टाकायची. वाव, आपल्या भाजीला किती छान रंग आलाय. बघा, आपली गरम गरम भाजी किती छान झाली आहे. आता याच्यात फक्त शेव टाकायची बाकी आहे. बघा, मम्मीने केवढे छान पराठे बनवले. आता मी यम्मी यम्मी भाजी आणि पराठे खाऊ.